हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर चॅनल। आज संडे सोबतच रथसप्तमी आहे। सकाळी सकाळी उठले, छान पाणी टाकलं अंगणात, त्यानंतर अशी मस्त छोटीशी रांगोळी काढून घेतली आणि आज रथसप्तमीची पूजासुद्धा करायची होती, तर पटापट आवरून घेतलं आणि अंघोळ झाल्यानंतर सर्वात आधी अशा प्रकारे पूजा करायला घेतली। रथसप्तमीला आमच्याकडे बाहेर तुळशीजवळ अशा प्रकारे गौरी जाळतात आणि त्यावर असं छोटं मातीचं मडकं ठेवतात आणि त्यामध्ये गोड अशी खिचडी शिजवतात दुधामध्ये। मला हे मडकं वाणात आलं होतं। मी आधी त्याची हळदी कुंकू लावून पूजा करून घेतली, त्यानंतर त्यात दूध टाकून दूध गरम करून घेतलं आणि मग त्यात तांदूळ टाकायचे होते, पण मला वाटलं तांदूळ शिजायला जास्त वेळ होईल म्हणून मग मी त्यात पोहे टाकले। पोहे पण टाकून कोणी कोणी शिजवतात, मी सुद्धा यावेळेस पोहेच टाकून शिजवले होते आणि थोडीशी साखर आणि थोडी हळद टाकायची होती आणि दुधाने चंद्र आणि सूर्यसुद्धा काढायचे असतात, ते सुद्धा मी प्लेटवर काढले होते आणि घरातच त्याची पूजा करून घेतली। बोर आणि गाजरच होते, बाकी गव्हाची उंबई वगैरे नव्हती। तर त्यानंतर मी ते तुळशीजवळ आणून ठेवलं आणि त्याचीसुद्धा पूजा करून घेतली। तर अशी होती मग आमच्याकडची रथसप्तमीची पूजा। यासंबंधीचा लाँग व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड केलेला आहे, तो सुद्धा तुम्ही बघून घ्याल आणि जर कोणी चॅनलवर नवीन आला असाल तर सबस्क्राईब करायला प्लीज विसरू नका। चलो भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय अँड प्लीज लाईक शेअर करायला पण विसरू नका। हा व्हिडिओ कसा आवडला तो कमेंटमध्ये मला नक्की कळवा। चला भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये। बाय बाय।